मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 92 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाई जे दूरी दोषे, हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. अर्थ मराठी. जो अत्यंत आदराने राम नामाचा गजर करतो त्याचे सर्व दोष नाम जपाच्या प्रभावामुळे गिरी कंदरी निघून जातात. नाम जपाने संतुष्ट होऊन हरी आपल्या हृदयात स्थिर होतो. महादेवाच्या मनालाही राम नामाचे वेड लागले आहे. मित्रांनो, ईश्वर नामस्मरण केल्याने आपली चित्तवृत्ती, मन, विचार व ऊर्जा शुद्ध होत जातात व आपल्यातील काम, क्रोध, लोभ, मोह यासारखे दोष दूर व्हायला मदत होते. मानसिक शांती मिळाल्याने व दोष मुक्त झाल्याने साक्षात भगवान विष्णू आपल्या हृदयात निवास करतात. राम नामाचा सतत आणि आदराने जप करणं हा मानसिक शांती आणि पापांपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. म्हणूनच कंटाळा न करता नियमित ईश्वराच्या नामाचं स्मरण करत राहावं. यामुळे हळूहळू आपल्याला त्याची सवय होते व चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता ईश्वर नाम सतत आपल्या मुखात राहतं. अर्थ हिंदी. जो राम का नाम पूरे आदर से जपता है उसके सारे दोष जप के प्रभाव से दूर हो जाते हैं. नाम जप से संतुष्ट होकर हरि हमारे हृदय में स्थापित हो जाते हैं. भगवान शिव भी राम नाम के दीवाने हैं. दोस्तों, भगवान का नाम जपने से हमारा चित्त, मन, ऊर्जा और विचार शुद्ध हो जाते हैं और वासना, क्रोध, लालच और मोह जैसे दोष भी खत्म होने में मदद होती है. मन की शांति पाने से और दोष मुक्त होने से साक्षात भगवान विष्णु हमारे हृदय में निवास करते हैं. लगातार और श्रद्धा से राम का नाम जपना मन की शांति और दोषों से मुक्ति पाने का सबसे आसान और असरदार तरीका है. इसलिए आलस्य किए बिना नियमित रूप से भगवान का नाम लेते रहे. इससे धीरे धीरे हमें इसकी आदत हो जाती है और चलते फिरते और अपने रोज के कार्य करते भगवान का नाम हमेशा हमारे मुख में रहता है. अर्थ इंग्लिश. He who chants the name of Rama with the utmost reverence, due to the power of chanting the divine name, all his faults vanish into the mountain valleys. Pleased by the chanting of his name, Hari becomes firmly established within the heart. Lord Shiva too is deeply obsessed with the name of Rama. Friends, chanting the name of God purifies our consciousness, mind, energy and thoughts. It also helps in eliminating doshas such as lust, anger, greed and attachment. Upon attaining mental peace and becoming free from impurities, Lord Vishnu himself resides within our hearts. Constantly and reverently chanting the name of Rama is the simplest and most effective way to attain mental peace and liberation from sins. Therefore, without giving in to laziness, continue to regularly chant the name of God. Gradually, we become accustomed to this practice, and as we go about our daily activities, the name of God remains constantly upon our lips. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.